नुकतंच 150 वर्ष पूर्ण झालेलं राष्ट्रगान आणि त्या राष्ट्रगानावरती हिवाळी अधिवेशनामध्ये तब्बल 10 तासाची चर्चा रंगली. नेमकं ती चर्चा रंगण्यामागचं मूळ कारण काय होतं? तर चला आपण त्याचा इतिहास जाणून घेऊयात. सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम सस्य श्यामलाम मातरम वंदे मातरम. ज्या गाण्याला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झालेला आहे आणि सर्व मान्य प्राप्त हे गाणं, ज्याच्यावरून एवढी मोठी कॉन्ट्रोव्हर्सी झाली. नेमकं त्या कॉन्ट्रोव्हर्सी होण्यामागचं कारण काय आहे, त्याचं थोडा इतिहासाची पानं आपण उलगडून पाहूयात. तर इतिहासाची पानं उलगडून पाहिल्यानंतर एक साधारण गाणं, भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावरती भारतीय संविधानामध्ये राष्ट्रीय दर्जा प्राप्त करून देणारे हे गाणं, नेमकं त्या गाण्याचं महत्त्व काय आहे आपण ते जाणून घेऊयात. तर नमस्कार, मी सागर राऊत आणि तुमचं सर्वांचं मराठी न्यूज नेटवर्कमध्ये स्वागत करतो. बंगालमध्ये डेप्युटी मॅजिस्ट्रेट असणारे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 7 नोव्हेंबर 1875 मध्ये आपल्या वृत्तपत्रामध्ये बंगाली वृत्तपत्र बंगदर्शन यामध्ये राष्ट्रगान प्रकाशित केलं. परंतु पूर्ण स्वरूपामध्ये त्याचं लिखाण 1882 मध्ये आनंदमठ या कादंबरीमध्ये लिहिलं गेलं. सर्वप्रथम आपण बंकिमचंद्र चॅटर्जी यांचा थोडा इतिहास जाणून घेऊयात. तर 27 जून 1838 मध्ये नवाटी या ठिकाणी, कलकत्ता या ठिकाणी बंकिमचंद्र चॅटर्जींचा जन्म झाला आणि 8 एप्रिल 1894 मध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांचा व्यवसाय पाहिलं तर ते उत्कृष्ट लेखक होते, कवी होते आणि ते कादंबरीकार होते. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी 1882 मध्ये आनंदमठ या कादंबरीमध्ये ज्यावेळेस आपलं राष्ट्रगान लिहिलं, त्यावेळेस पहिल्यांदा राष्ट्रगान 1886 मध्ये कलकत्ता अधिवेशन आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी यांच्या अध्यक्षाअंतर्गत हेमचंद्र टागोर यांनी हे राष्ट्रगान गायलं, परंतु ते पूर्ण स्वरूपात गायलं गेलं नाही. तर 1896 मध्ये सार्वजनिक सभेच्या अंतर्गत ह्याला सर्वात पहिल्यांदा पूर्ण स्वरूपामध्ये राष्ट्रगान गायलं गेलं. 1896 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन कलकत्ता या ठिकाणी भरलं गेलं होतं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष रहीमतुल्ला सैनी यांच्या अध्यक्षाअंतर्गत रवींद्रनाथ टागोर यांनी आपल्या सुरामध्ये हे राष्ट्रगान गायलं. याचा इतिहास जाणून घ्यायचा झाला तर 1905 मध्ये पहिल्यांदा बंगालची फाळणी झाली. पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल अशी फाळणी झाल्यानंतर त्या ठिकाणी राष्ट्रवाद निर्माण होण्यासाठी नेमकं कोणता फॅक्टर चालेल, तर त्यावेळेस स्वदेशी चळवळीमध्ये वंदे मातरम हे गाणं गायलं गेलं आणि हे वंदे मातरम हे गाणं सर्वांचा एक आवाज झाला. सर्वांची भावना, आस्था निर्माण करणारं हे गाणं ब्रिटिशांच्या विरोधात काम करू लागलं. त्याच्यामुळं ब्रिटिशांना कुठेतरी ह्या वंदे मातरम गाण्याचा एक भीती निर्माण झाली आणि ह्या भीतीपोटी 1911 मध्ये कुठं ना कुठं या वंदे मातरमनं खारीचा वाटा फुलना फुलाची पाकळी हा वाटा उचलत 1911 मध्ये बंगालची फाळणी रद्द झाली. 1906 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली आणि मुस्लिम लीगच्या स्थापनेनंतरच 1907 मध्ये सुरत अधिवेशनामध्ये मवाळ गट आणि जहाल गट यांच्यामध्ये विचारधारेवरून फूट पडली. जहाल गट म्हणत होता की वंदे मातरमला आपण राष्ट्रीय पातळीवरती आपण त्याला पसरवण्याचा प्रयत्न करू, आणि मवाळ गट म्हणत होता की वंदे मातरम आणि जी काही घटना घडलेली आहे बंगालची फाळणी, तर ती त्या क्षेत्रापुरतीच मर्यादित राहायला हवी, या विचारावरून त्यांची फूट पडली. आणि त्याच वेळेस मुस्लिम लीगमधील लोक या वंदे मातरमचा विरोध करू लागली. कारण की पहिली 2 कडवे जे मी बोललो होतो ते मातृभूमीची आठवण निर्माण करून देतात, मातृभूमीची एक आस्था निर्माण करून देतात, परंतु उर्वरित जे बंगालीमधून कडवे आहेत तर ते हिंदू धर्माची कुठेतरी आठवण, हिंदू धर्माला कुठेतरी ते प्राधान्यक्रम देतात आणि मुस्लिम धर्माच्या विरोधामध्ये हे राष्ट्रगान गायलं जातं, अशी भावना मुस्लिमांमध्ये तयार होऊ लागली. मुस्लिम लीग एकीकडे राष्ट्रगानाच्या विरोधात काम करते, तर जहाल गट हे वंदे मातरम राष्ट्रीय पातळीवरती पसरवण्याचा प्रयत्न करत आहे आणि जहाल गट आणि मुस्लिम लीग यांच्यात फूट पडू लागली. आणि हाच एक ब्रिटिशांचा एक इंधन म्हणून मुस्लिम लीग समोर आलं आणि ब्रिटिशांनी बरोबर त्याचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. 1911 मध्ये ज्यावेळेस बंगालची फाळणी रद्द झाली त्यावेळेस ब्रिटिशांनी मुस्लिमांना सांगून ठेवलं की वंदे मातरम जे गीत आमच्यासाठी गायलं जात होतं, आम्ही तर बंगालची फाळणी रद्द केलेली आहे, आता हे गाणं आमच्यासाठी नाही तर हे गाणं तुमच्यासाठी गायलं जातंय. 1909 मध्ये मोर्ले मिंटो सुधारणा कायद्याअंतर्गत मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आला होता. स्वतंत्र मतदारसंघ म्हणजे एका मुस्लिमासाठी बाकीचे मुस्लिम त्याला मतदान करतील आणि त्याला निवडून देतील. या स्वतंत्र मतदारसंघामुळे काँग्रेसमध्ये कुठेतरी एक खंत व्यक्त करत होतं काँग्रेस. 1919 मध्ये मुस्लिम लीग आपल्यापासून लांब जाऊ नये किंवा मुस्लिम धर्मातील लोक आपल्यापासून दूर जावं नये, त्यासाठी खिलाफत चळवळीमध्ये काँग्रेसनं मुस्लिमांना पाठिंबा दिला. कुठेतरी काँग्रेसनं तुष्टीकरण केलं आणि पुढे जाऊन या मुस्लिम लीगच्या अंतर्गत किंवा माध्यमातून मोहम्मद अली जिना यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंना राष्ट्रगानावरून विरोध दर्शवला. 1935 येता येता मोहम्मद अली जिना पंडित नेहरूंना बोलले की वंदे मातरम या गाण्यामुळे पहिले 2 कडवे सर्व मान्य आहेत आणि ते राष्ट्रभूमी
राष्ट्रमाता मातृभूमीची एक भावना निर्माण करतात, परंतु उर्वरित कडवे कुठेतरी मुस्लिम धर्माच्या विरोधात काम करतात किंवा मुस्लिम धर्माच्या विरोधात हे कडवे गायले जातात आणि हे कुठेतरी न पाहण्यासारखी गोष्ट आहे. त्याच्यामुळे 1937 मध्ये याची शहानिशा करण्यासाठी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक समिती गठीत केली. त्या समितीमध्ये रवींद्रनाथ टागोर असतील, सुभाषचंद्र बोस असतील. या समिती अंतर्गत पंडित जवाहरलाल नेहरूंनी परीक्षण करण्यासाठी सांगण्यात आलं की नेमके असे कोणते कडवे आहेत की त्या कडव्यांमुळे मुस्लिम धर्माच्या भावनांना ठेच पोहोचत आहे. त्यावेळेस रवींद्रनाथ टागोर यांनी त्या राष्ट्रगाण्याचं परीक्षण केलं. त्या परीक्षणाअंती समजलं की होय, ही गोष्ट खरी आहे. पहिले 2 कडवे मातृभूमीची ओळख निर्माण करून देतात, परंतु उर्वरितकडे हे हिंदू धर्माला प्राधान्य देतात आणि मुस्लिम धर्माला या ठिकाणी कुठेतरी मुस्लिम धर्माच्या भावनांना ठेच पोहोचते. हे ज्यावेळेस पंडित नेहरूंना समजली गोष्ट, त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी तुष्टीकरण केलं. म्हणजे 1937 मध्ये बाकीच्या कडव्यांना रद्द केलं आणि फक्त पहिले 2च कडवे सर्वमान्य समजण्यात आले आणि त्यांना दर्जा प्राप्त झाला. 24 जानेवारी 1950 मध्ये या राष्ट्रगानाला राष्ट्रीय दर्जा प्राप्त झाला. परंतु तो विषय आत्ता ह्या अधिवेशनामध्ये, हिवाळी अधिवेशनामध्ये काढण्याचा मूळ मुद्दा काय होता, तर खरा अर्थ असा आहे की मे 2026 मध्ये बंगालमध्ये निवडणुका होणार आहेत आणि खूप काळापासून त्या ठिकाणी TMC तृणमूल काँग्रेसची सत्ता त्या ठिकाणी दिसते आपल्याला. परंतु आता कुठंतरी त्या सत्तेला पूर्णविराम भेटावा आणि त्या ठिकाणी BJPचं सरकार यावं, यासाठी कोणती तरी इतिहासातली ठिणगी उचलावी आणि ती ठिणगी पेटवावी असा BJPनं विचार केला. आणि ज्या ठिकाणी मातृभूमीमध्ये ज्या व्यक्तीचा जन्म झाला, आपले बंकिमचंद्र चट्टोपाध्याय, बंकिमचंद्र चॅटर्जी, त्या मातृभूमीमध्ये बंगालची फाळणी झाली. त्यावेळेस जे राष्ट्रगान गायलं गेलं होतं, ज्या मातृभूमीमध्ये ज्या व्यक्तीचा जन्म झाला, त्या ठिकाणी काँग्रेसने 1937 मध्ये कशा पद्धतीने तुष्टीकरण केलं, ही काँग्रेसची कुठेतरी नकारात्मक बाजू दाखवण्याचा नरेंद्र मोदींनी विचार केला किंवा ते बाजू दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामुळे हिवाळी अधिवेशनामध्ये काँग्रेस आणि BJPमध्ये कॉन्ट्रोव्हर्सी आपल्याला दिसून येते. त्यावेळेस प्रियंका गांधी म्हणतात की तुम्ही पंडित नेहरूंवरती 50-60 तास चर्चा करा, काहीही अडचण नाही, परंतु त्या चर्चेला कुठंतरी पूर्णविराम द्या, म्हणजे आम्हाला सुद्धा तुमच्या नेमका चुका काय होतात हे आम्हाला देखील दाखवण्याचा एक संधी मिळेल. धन्यवाद.